कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सुधागड तालुक्यातल्या हातोंड, गोंदाव आणि माठळ या गावांमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी अक्षरशः थैमान घातलंय। पावसाळी रात्री 1 ते 4 च्या दरम्यान 4 ते 5 जणांच्या टोळीनं तलवारी सदृश्य सशस्त्र धाक दाखवत घरफोड्या केल्यात। सोने, रोकड, पासबुक, चेकबुक असा मौल्यवान ऐवज लंपास करण्यात आला। गोंदाव, हातोंड आणि माठळ अशा 3 गावातील अनेक घरांना लक्ष्य करण्यात आलं। ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली, पण पोलीस पोहोचेपर्यंत टोळी पुढच्या गावात पोहोचली होती। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। पोलीस उपाधीक्षक शिवतारे, उपविभागीय अधिकारी दौंडकर आणि पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे। मात्र टोळी अद्याप मोकाट असल्यामुळे ग्रामस्थ अधिकच हादरलेत। रात्री 8च्या दरम्यान हे लोक म्हणजे 5 लोक आली आणि ते काळे कापड घातलेले होते, मास्क पण काळेच घातलेले होते, टोप्या पण काळ्याच होत्या आणि त्यांच्या हातात कोयते होते आणि त्याला कोयते आणि ह्या होत्या पाट्याचे बनवलेले ते हे होते जाडमध्ये तलवारीसारखे, म्हणजे हे सारखं काय केलं त्यांनी माझ्या इकडं कोयता असा धरलेला आणि इकडं उभा राहिलेला, ह्या बाजूला इकडे बाजूला कोयता धरलेला। मग तो बोलायचा नाही, आवाज नाही करायचा आणि नंतर माझ्या एक फटका मारला आणि खाली बसवलं। मला हे उचलायच्या पाठीमागे लागले, म्हणजे बिछाना उचलायला लागलं, ते संपूर्ण खोललं। तर मला खालीच बसवलेला आणि मग मी उठायला लागलो तर त्यांनी लगेच परत फटका मारला आणि तो मला बसूनच ठेवला। मला उठला मार खाते। काय काय नेलं तुम्ही तुमच्या घरात? वस्तू काय नेलं त्यांनी? हां, वस्तू दागिने नेले, पैसे नेले। रात्री आम्ही झोपलेली, आम्ही 3च, म्हातारी ना आम्ही 2 जण, आम्ही झोपलेली ना हे रात्रीचं आलं ना एकदम दरवाजा खडखड उघडला। तर मी बोललो का कोण आहे, तर माझा आलं धावत ना माझा तोंडच दाबला आणि कोयता ठेवला मानावर। मग मला काय सुचत नाही, मला बोलायला पण नाही, यांना काहीच नाही। आणि मग बघते तर ह्यांच्याकडे 2 जण आले, तिकडे कपाट उघडला, तिकडे एक जण टी व्ही जवळ आणि मी त्यांना बोलतोय का अरे काय करता, काय आहे आमच्याशी? तर मला बोलतं चिबस नाही तर कापून तुला। कधी गेले ते घरातून बाहेर? ते अर्धा 1 तास होतं घरात, लाईटी बिटी सगळ्या लावल्या, सगळ्या शोधला आणि मला बोलत मोबाईल दे। बोलू बाबा माझ्याजवळ कुठं मोबाईल आहे, माझ्याजवळ नाही। ह्यांचा मोबाईल न्याला, बोलू माझ्याजवळ नाही मोबाईल। तर बोलते बघ दांडू घालून तुया, बोलते आणि निघून गेलं आणि बाहेरनं कडी घातली। तर त्यांनी काहीतरी 1:30च्या सुमारात दरवाजा खोलला आमचा, पूर्ण कपाट ओपन करून इकडं तिकडं सगळं केलं। थोडी 5,000 रुपये कॅश होती ती नेली। तर आम्हाला थोडा आवाज आला, जाणवला। तर मिस्टर उठले, तर त्यांना वाटलं काय सासरे बाथरूमला गेले असतील, म्हणून त्यांनी पण लाईट चालू केली। तर बघितलं दरवाजा थोडा खोलून तर ते बाहेरच होते। तर एक होता तो डायरेक्टली बोलला झुके की नाही साला पुष्पा, आणि त्यांनी कोयता जो होता तो दरवाजात घातला आणि दांडूक घातला। तर आम्ही दाबून ठेवला। तर नंतर यांना म्हटलं दोघांना का तुम्ही दाबून ठेवा, मी बाबांना आवाज दिला। बाबा झोपलेले, त्यांना काहीच माहिती नाही। त्यांना म्हटलं आपल्या घरात चोर शिरलेत। आम्ही जिनावरचं फालका ओपन केला, वरती गेलो आणि जोराजोराने आवाज दिला। आवाज दिल्याबरोबर मग ते साईडची लोक थोडी उठली, पण त्याच्या 5 मिनिटं आधी ते निघून गेले। ते आहे कारण कसं आमच्या गावामध्ये कसं डोंगर भाग पडतो ना, लाईटीची व्यवस्था नाही आहे पोलावर, आणि रात्री अशी 10, 11, 12च्या दरम्यान म्हणजे पोलीसची गाडी राऊंडला यायला पाहिजे हो। कशी लोक दुर्लक्ष करतात ना, असं होतच राहील हो। लोकांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे माझ्या मते। गावामध्ये आज रात्री 27 तारखेला रात्री 1 वाजल्यापासून ते सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत अतिशय भयानक अशी घटना घडलेली आहे की आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घरांमध्ये दरोडे पडलेले आहेत आणि दरोडेखोर आपल्यासोबत धारदार शस्त्राने लोकांची घरं फोडून, दरवाजे फोडून आत जाऊन लोकांच्या गळ्यावरती चाकू सुऱ्यांचा धाक दाखवून, गळ्यावरती चाकू सुरे ठेवून मारण्याची धमकी देऊन त्यांची घरं लुटलेली आहेत। घरातील सोनं, नाणं, पैसा, अडका घेऊन ते पसार झालेले आहेत। पोलीस फोर्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेला असून सुद्धा अजूनपर्यंत कोणी सापडल्याचं काय अजूनपर्यंत माहीत नाही आहे।